रक्षाबंधन होतं आणि दिवसाची सुरुवात झाली ज्वारीच्या पसाऱ्याने, जे की श्रीने केलं होतं. आणि नंतर मग केळी खात खात मला बोलते, मम्मा हा प्रसारा मी केलाय. आणि हा दिवसभर केळी खात होता. घासणारे भांडी नक्की का? बाबाला सांगू का? ओके. काल साहेबाने केळी आणली होती आणि मला बोलले की केळी खा, कारण तुझा उपवास आहे त्यामुळे. आणि बाबू बोलत होता मम्मा मला केळी पाहिजे. आणि मला खूप भीती वाटत होती त्याला केळं द्यायला, कारण की माझं असं म्हणणं होतं सारखं केळी खाल्ल्याच्यानंतर पोटात दुखेल किंवा केळी खाल्ल्यावर पाणी प्यायलास तर पोटात दुखेल, लूज मोशन लागेल, असं मला काळजी वाटत होती. बरं, इथे मी बाबूची जरासं टांग खेचत होती. त्याला विचारत होती हे काय आहे, केळं आहे का बनाना आहे, मग ह्याला काय म्हणतात, असं जरा चालू होतं माझं. मग त्याचं जरा सांगणं चालू होतं. मग इथे देवाची पूजा केली. देवाची पूजा करून देवाला मस्तपैकी अशी गोंड्याची राखी बांधली. तुम्हीही देवबाप्पाला गोंड्याची राखी बांधता का, मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बाबूला मस्तपैकी औक्षण केलं, त्याला राखी बांधली आणि त्याच्याबरोबर जे काही करत होती ते तो सगळं काही बघत होता बरं का. त्यानंतर तो तुम्हाला अशी छानशी राखी दाखवत होता. छान आहे ना राखी, आमच्या नियाने पाठवली आहे गावावरून. त्यानंतर तो मला बोलला मम्मा तू इथे बस, मी तुला औक्षण करतो, तुला छान करतो. मग त्याने त्याच्या गाडीला छान करायला सुरुवात केली. अरे बापरे, त्याला त्याची पोलीस गाडी भेटली नाही, त्यामुळे त्याने ह्या गाडीला पूजा करायला सुरुवात केली. बाय द वे ही गाडी नूतनने दिलेली आहे आणि जेव्हापासून दिली आहे तेव्हापासून त्याने त्या गाडीला सोडली नाही आहे. थँक्यू नूतन, त्याला फार गाडी आवडली. ह्या मुलाला गाड्यांचं एवढं क्रेज आहे की मला काळजी वाटते की मोठा झाल्याच्यानंतर हा काय करेल, निदान 18 वर्षापर्यंत ते थांबेल की नाही गाडी चालवण्यासाठी. उफ. त्यानंतर साहेब आल्याच्यानंतर आम्ही पुऱ्या करायला सुरुवात केली. पुऱ्या करताना ते बोलले गोल पुरी करू नको, त्रिकोणी पुरी कर, म्हणून मग आज त्रिकोणी पुरी केली. बाय द वे हे जे तुम्हाला दिसतंय ते शेवटची 1-2 पुरी आहे, त्यामुळे तेल कमी आहे बरं का. त्यानंतर श्रीखंड पुरी होती, डाळ तडका होता, राईस होतं आणि मटर पनीरची भाजी होती. तर असा होता आमचा छोटासा दिवस. बाय.